किती मऊसूत आणि लुसलुशीत झाल्या आहेत. अगदी तोंडात टाकताच विरघळतील अशा घरगुती पुरणाच्या पोळ्या आज आपण बनवणार आहोत. एकदा ही पद्धत करून पाहिली तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीनं पुरणपोळ्या कराल. नमस्कार, माझ्या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने मऊसूत आणि चविष्ट पुरणपोळ्या. अगदी सोप्या टिप्ससह ही रेसिपी दाखवणार आहे, त्यामुळे पोळ्या छान लुसलुशीत तयार होतील. चला तर मग सुरुवात करूया. यासाठी इथे घेतलेली आहे 1 वाटी हरभऱ्याची डाळ. स्वच्छ धुतलेली आहे. आपण आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया आणि थोडंसं तेल. 4 ते 5 शिट्ट्या करायच्या. आता डाळ शिजलेली आहे. आता आपण येळवणी काढून घ्यायची आहे. त्याच्यासाठी गॅसवर आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचं आहे. ते आपण उकळलेल्या पाण्यात डाळ टाकून घेऊया आणि 5-10 मिनिट चांगली उकळी आणून घेऊया. पोळ्यासाठी कणिक घेतलेली आहे, गव्हाचं पीठ. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि चांगली घट्ट कणिक मळायची आहे. आणि ह्या कणिकमध्ये आम्ही मैदा काही आम्ही मिक्स केलेला नाही, प्युअर गव्हाचं पीठ आहे. चांगली घट्ट मळून घ्यायची आहे आणि भिजत घालायची आहे कणिक. कणिक 1 तास भिजत घालूया, त्याला झाकून ठेवूया. डाळ आता पाण्यात चांगली हे झालेली आहे, शिजलेली आहे. आपण आता चाळणीत नितळून घेऊ. नितळून काढायची आहे चांगली. आता एक 5-10 मिनटं चाळणीत आपण डाळ नितळत ठेवूया. डाळ चांगली नितळली तर 5 ते 10 मिनटं चांगली डाळ नितळत लावूया. पुरणाला चटका देऊन घेऊया. पुरण नितळलेल्या चाळणीतलं पुरण कढईमध्ये टाकूया. गूळ टाकूया. गूळ तुमच्या आवडीनुसार टाकायचा आहे, पण पोळ्या गोडच छान लागतात. डाळीमध्ये चेचून घ्यायचा आहे आणि एकजीव करायचा आहे डाळ आणि गूळ चटका देण्यासाठी. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता पुरणाला चटका चांगला बसवायचा आहे. आता पुरण आणि गूळ, शिजलेली डाळ पुरणाची आणि गूळ चांगला शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण वेलदोडे पावडर टाकूया. थोडंसं जायफळ आणि वेलदोडेने पोळ्याची चव वाढते. इकडं पुरणाला चटका देतो असे म्हणतात, त्याच्यामुळे आम्ही चटकाच म्हणतो त्याला. शिजवतो असं काही बोलत नाही. चांगला चटका बसायला लागलेला आहे पुरणाला. पुरण चांगलं घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. आता आपण चाळणीमध्ये ते वाटायला घेऊया, कारण पुरण गरम गरमच वाटायचं. गरम गरमच चांगलं वाटलं जातं पुरण. तुम्ही बघू शकता. आता चाळणीमध्ये पुरण वाटायचं आहे तांब्याने. आम्ही तांब्याच वापरतो, काही वापरलं तर चालतं, पेला, वाटी किंवा तांब्या. अशा प्रकारे पुरण चांगलं तांब्याने वाटायचं आहे. अशा प्रकारे पुरण तयार आहे पोळ्यासाठी. पोळ्यासाठी कणिक चांगली भिजलेली आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला कणिक चांगली चुरून घ्यायची आहे आणि मऊ करून घ्यायची आहे. तर पोळ्यात चांगली कणिक चुरून घेतली तर पोळ्या चांगल्या होतात. अशा पद्धतीने कणिक चुरून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने जर कणिक मऊ करून घेतली तर पोळ्या मऊ होतात आणि लुसलुशीत होतात. तोंडात घातली तरी पोळी विरघळती लगेच. आणि हे प्युअर गव्हाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये आम्ही कसला मैदा किंवा काहीही मिक्स केलेला नाही. तुम्ही बघू शकताय कणिक चांगली मऊ झालेली आहे. आता आपण तेलाचा हात घेऊन कणिक अजून थोडीशी मऊसूत करून घेऊया. अजून पोळ्यासाठी कणिक रेडी आहे. आता आपण पोळ्याला सुरुवात करूया. पोळ्याचा गोळा करून घेऊया. कणिक थोडीच घ्यायची आणि त्या कणकेमध्ये जेवढं पुरण बसेल तेवढं भरायचं आहे. मी काय तेलावरच्या पोळ्या करणार नाही आहे, पिठाच्याच पोळ्या करणार आहे. तर पुरण ह्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं भरायचं आहे. झाले. आता गोळा तयार झालेला आहे. पिठामध्ये थोडं हे करून अशा पद्धतीनं गोळा तयार करायचा आहे आणि लाटायचा आहे. या पद्धतीनं जर केलं तर पुरण सगळीकडं पसरल्या जातं कणकीमध्ये. अशा पद्धतीनं पोळी लाटायची आहे. फक्त कडं लाटून घ्यायची आहेत, मध्ये लाटणं घालायचं नाही. तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं पोळी लाटायची आहे. पोळी टाकायची आहे. तुम्ही बघू शकताय छान झालेली आहे पोळी. आता चांगलं तेल लावून घेऊया पोळ्याला. अशा प्रकारे पोळ्या करायच्या आहेत. मस्त फुगलेली आहे पोळी. पुरणाच्या पोळीची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया. धन्यवाद.